डिस्ट्रिक्ट प्रोबेशन अँड आफ्टर केअर असोसिएशनच्या निरीक्षण गृह व बालगृहाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय. डिस्ट्रिक्ट प्रोबेशन अँड आफ्टर केअर असोसिएशन संचलित मुलामुलींचे निरीक्षण गृह व बालगृह या संस्थेच्या नूतनीकरण केलेल्या नव्या प्रशस्त व अत्याधुनिक इमारतीचे लोकार्पण मोठ्या उत्सवात पार पडले. सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेल्या या इमारतीचे उद्घाटन कमिन्स जनरेटर टेक्नॉलॉजीचे डायरेक्टर व बिझनेस लीडर प्रमोदजी वैद्य यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यास कमिन्स इंडिया जनरेटर टेक्नॉलॉजीचे किरण क्षीरसागर, प्लांट मॅनेजर अनुसुया प्रसाद, फॅसिलिटीज लीडर हितिका राज, प्रोजेक्ट हेड मॅनेजर विकास साळवे, एक्झिक्युटिव्ह मॅनेजर सतीश फरताळे, ज्युनियर मॅनेजर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष ॲडव्होकेट एडी चौधरी, मानद खजिनदार ॲडव्होकेट विश्वासराव आठरे, मानद सचिव जयवंत भापकर, मानद सचिव गोविंद मिरीकर, मानद सचिव शकील फातिमा बशीर शेख, अमित बडवे तसेच इतर कार्यकारी मंडळी सदस्यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. संस्थेच्या सामाजिक कार्याचा उज्ज्वल वारसा कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात मानद सचिव जयवंत भापकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की कैलासवासी दादा चौधरी सरदार उर्फ बाबासाहेब मिरीकर यांनी सन 1942 मध्ये या संस्थेची स्थापना करून गोरगरीब व वंचित मुलांच्या पुनर्वसनासाठी कार्याची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला एका छोट्याशा खोलीतून सुरू झालेले हे कार्य आज व्यापक स्वरूपात उभे राहिले आहे. शासनाकडून मिळणारा निधी मर्यादित असल्याने इमारतीच्या दुरुस्तीसाठी अनेक वर्ष अडचणीत निर्माण झाल्या होत्या. मात्र विकास साळवे यांनी संस्थेच्या कामकाजाची पाहणी करून CAR निधीतून सहकार्य करण्याचा प्रस्ताव मांडलाय. संस्थेच्या संपूर्ण नूतनीकरणाच्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिल्याने आज ही भव्य इमारत साकार होऊ शकली, असे भापकर यांनी सांगितले. यावेळी उद्घाटक प्रमोद वैद्य यांनी आपल्या भाषणात सांगितले की सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय राहणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. उद्योग क्षेत्रातील कंपन्यांनी सामाजिक संस्थांशी दीर्घकालीन नाते जपणे आवश्यक आहे. अनेकदा सामाजिक कार्य एकदाच करून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र या संस्थेने गरजू मुलामुलींसाठी सातत्याने केलेले कार्य हे प्रेरणादायी आहे. अशा संस्थेसोबत आम्ही कायमस्वरूपी जोडले राहू, भविष्यातही सामाजिक उपक्रमांना मदत करत राहू, असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुलोचना काळापहाट व सौ पौर्णिमा माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन माननीय मीरा कुलकर्णी यांनी केले. यावेळी संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. सदर लोकार्पण सोहळ्यामुळे संस्थेच्या सामाजिक कार्याला नवीन ऊर्जा मिळाली असून निरीक्षगृह व बालगृह या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही इमारत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. DPSC कदाचित आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असेल. DPSC म्हणजे डिस्ट्रिक्ट प्रोबेशन अँड आफ्टर केअर असोसिएशन ही जी संस्था आहे, जनरल पब्लिकला म्हणजे सामान्य माणसांना ह्या संस्थेचं नाव कदाचित माहिती पण नसेल. फक्त रिमांड होम म्हणून असं ओळखलं जातं नगरमध्ये. परंतु नगरमध्ये शिक्षण झाल्यामुळं किंवा सामाजिक क्षेत्राचं संपर्क असल्यामुळं मला पूर्णपणे माहिती होतं की DPSC खूप छान पद्धतीने काम करतं आहे आत्तापर्यंत. आणि खूप दिवसांपासून लक्षात होतं, अगदी 2009-10 पासून माझ्या लक्षात होतं की आपल्याला ह्या संस्थेत जायचं आहे, काहीतरी करायचं आहे. परंतु कामाच्या व्यापामुळं आणि इतर काही गोष्टींमुळं झालं नाही. परंतु त्यानंतर योग आला आणि आल्यानंतर भापकर सरांना भेटलो, पूर्ण संस्थेमध्ये माहिती वगैरे घेतली आणि इतकं छान वाटलं की इथला जो स्टाफ आहे कमीत कमी रिसोर्सेसमध्ये, अगदी तुटपुंजा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, सोयीसुविधांमध्ये खूप सुंदर पद्धतीने काम करत होता. आणि त्यांची तळमळ बघून मला असं वाटत होतं की आपण प्रचंड लवकरात लवकर इथे काहीतरी करावं म्हणून. आणि माझे प्रयत्न त्यातूनच सुरू झाले. आणि त्या प्रयत्नातून मी भापकर सरांना आणि विशेषतः माने मॅडमला खूप त्रास दिला. म्हणजे मी क्षमा मागतो त्यांची, कारण मला पाहिजे असणारं डॉक्युमेंटेशन आणि प्रोसेस मला लवकरात लवकर कंप्लीट करायचं होतं. परंतु आपल्याकडून काही डॉक्युमेंट्स तयारीच्या स्वरूपामध्ये होते आणि त्यातनं मी अगदी 3-4 दिवसातनं 4-5 दिवसातनं प्रपोजलसाठी, डॉक्युमेंटसाठी सरांना सारखा फोन करायचो, मॅडमला सारखा फोन करायचो. आणि मॅडम सुट्टीवर असूनसुद्धा त्यांच्याकडून खूप प्रयत्न त्यांचे चालू होते. आणि त्यातनं 1-2 डॉक्युमेंटेशनचं स्पेलिंग मिस्टेक झाल्यामुळं पण आपल्याला थोडासा उशीर झाला. परंतु
माझ्या डोक्यामध्ये होतंच. आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी जर मी बघितलं जे आपलं अनाथाश्रम आहे म्हणजे ऑर्फनेज होम, एक साधारणपणे 6 महिन्याचं बाळ बघितलं मी त्यांच्याकडे आणि मनामध्ये असं धस्स झालं की अरे ह्या एवढ्या छोट्या लेकराचं, एवढ्या छोट्या बाळाचं संगोपन अगदी घरातही होणार नाही इतक्या सुंदर पद्धतीने ते करत होते. खूप सुंदर पद्धतीने करत होते. म्हणजे त्या बाळाला व्यवस्थितपणे घेणं आणि त्याचवेळी म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. म्हणजे एखादा प्रोफेशन असतो ना, उदाहरणार्थ डॉक्टर असेल तर डॉक्टरांना कदाचित सर्जरी करताना वगैरे त्यांना मे बी वाटत असेल, परंतु ते त्या कौशल्याने ते करतात. ते म्हणजे इमोशनल होत बसत नाहीत, अरे छोटं बाळ आहे वगैरे नाही का. तसंच आमच्या प्रोफेशनमध्ये म्हणजे मी इमोशनल न होता, म्हणजे इमोशनल मी झालो त्यावेळी, अगदी डोळ्यात पाणी आलं, परंतु त्याच वेळी ठरवलं की नाही, आपल्याला इथे असं काहीतरी करायचं आहे की हे जे काम करणारे हात आहेत, हे मदत करणारे हात आहेत, ह्यांना अजून सक्षम आपण करायला पाहिजे. कारण आम्ही स्वतः येऊन आम्ही इथे काही करू शकत नाही, परंतु ह्या हातांना बळ देणं हे आपल्या निश्चितपणे हातात आहे आणि आपल्याला ते करायचं आहे. आमच्या कंपनीविषयी सांगू इच्छितो की कमिन्स इंडिया, आम्ही कमिन्स इंडिया फाउंडेशनतर्फे कमिन्स इंडियाचंच हे जे सोशल आर्म आहे त्यांच्या तर्फे काम करतो. आणि आमच्या कंपनीची पॉलिसीच हीच आहे की आपण जे काम आपण स्वतःहून करू शकत नाही, पण तर जे काम करतायत त्या हातांना बळकटी द्यायची, त्यांना सक्षम करायचं, त्यांना आणखी समाजाची मदत करण्यासाठी मदत करायची. आणि ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी आमच्या एम्प्लॉईजला इथे येऊन काम करण्यासाठी संधी द्यायची. त्याच प्रयत्नातून आमचे सतीश फरदाळे आमच्या अहिल्यानगर प्लांटमधले जे अधिकारी आहेत ते सतत आपल्या संस्थेमध्ये येऊन इथं काम करत असताना त्याची पाहणी करणं, कंपनीतल्या एक्सपर्ट्सला घेऊन येणं, सेफ्टीच्या दृष्टिकोनातून सगळं काम सेफली होतं आहे की नाही ते बघणं, ह्या वेगवेगळ्या पद्धतीची मदत त्यांच्याकडनं पण झाली. आणि खूप आनंद वाटला की कमिन्स इंडियाच्या मदतीने आणि DPSCच्या सहकार्याने आम्ही मुलांसाठी आपल्या ह्या छोट्यांसाठी काहीतरी करू शकलो. आणि असंच काम आपण करत राहू. आणि DPSCच्या पुढच्या सगळ्या कामांसाठी आमच्या पूर्ण टीमकडून पुन्हा एकदा शुभेच्छा. पूर्व काळामध्ये 1942 सालामध्ये श्रीयुत कैलासवासी दादा चौधरी, सरदार उर्फ बाबासाहेब मिरीकर व घासकडबी सर यांनी 1942 सालामध्ये सामाजिक बांधिलकी ठेवून 1942 सालामध्ये याची स्थापना केलेली आहे. आणि मला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार एक छोटासा वर्ग, एक खोली घेऊन त्यावेळेस जे गोर, गरीब, वंचित, अनाथ मुलं जे आहेत त्यांच्यासाठी ही संस्था सुरू केलेली होती त्यांनी. त्यानंतर त्यांचे दोन्ही वारसदार ॲडव्होकेट अच्युत चौधरी जे आपले उपाध्यक्ष आहेत आणि गोविंद मिरीकर साहेब जे आपले सेक्रेटरी आहेत, यांनी त्यांचा वारसा असाच पुढे अखंडपणे पुढे चालू ठेवलेला आहे. त्या सर्वांना, अच्युतराव आणि मिरीकर साहेबांना मी व्यक्तिगत, अठरे पाटील, फातिमा मॅडम असतील, गुन्हे मॅडम असतील, जे संचालक मंडळ सध्या आहे हे पूर्णपणे पाठिंबा देऊन या संस्थेचं काम असंच जोमानं पुढे चालावं या हेतूने आम्ही प्रयत्न करत आहोत. शासनाकडून या संस्थेला काही निधी मिळतो, परंतु शासनाचा निधी हा अत्यंत अल्प प्रमाणात असतो, वेळची वेळ मिळत नाही, वर्षाची वर्षे स्टाफचे पगार होत नाही आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इमारतीसाठी कोणताही निधी त्यांच्याकडून फारसा येत नाही. इमारतीची दृष्टी आता ह्या जुन्या इमारती झालेल्या 1947-48 सालातल्या इमारती आहेत, ह्या अत्यंत जुनाट, गैरसोयीच्या अशा प्रकारच्या इमारती आहेत. आणि याचा विकास कसा करावा हा मोठा यक्ष प्रश्न आमच्यासमोर होता. आमच्याकडून जेवढं काही थोडंफार काम करणं शक्य होतं तेवढं आम्ही करत होतो. उदाहरणार्थ हा हॉल आहे, याला थोडीशी डागडुजी केली, पण त्याच्यापेक्षा जास्त काही आम्ही काम करू शकलो नाहीत. आमच्या सुदैवानं विकासजी साळवे सर या संस्थेमध्ये आले. त्यांनी संस्थेची सगळी पाहणी केली आणि CSR फंडमधून आपल्याला काही मदत करता येईल का याची त्यांनी आमच्यासमोर प्रस्तावना ठेवली.
त्यानंतर त्यांचं आणि आमच्या याच्यामध्ये चर्चा होऊन आपल्या अडीअडचणी काय आहेत काय नाही ते सगळ्या त्यांनी समजावून घेतल्या आणि त्यांच्यासमोर मी पहिला प्रश्न ठेवला की ही इमारत टोटल नादुरुस्त आहे, इनहॅबिटंट आहे, त्या जागेचा काहीही वापर करता येत नाही आणि एवढी मोठी 3000 स्क्वेअर फूटची जागा असूनसुद्धा ती अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे. त्याचा आपण रिडेव्हलपमेंट जे काय पद्धतीनं करता येईल ते आपण करूयात. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही कामाला लागा, तुमचा फंड्स कसा आहे तो सांगा, परंतु त्यांची प्रत्येक वेळी हे अट असते की काही फंड्स तुम्ही गोळा करा, काही फंड्स आम्ही देऊ. तर पहिल्याच दिवशी त्यांनी शब्द दिला की ह्या इमारतीसाठी लागणारा 10 लाख रुपयाचा फंड आम्ही तुम्हाला मंजूर करतो, पण तुम्ही काम ताबडतोब सुरू करा आणि त्याचे प्लॅन एस्टिमेट्स हे जे काय असतील ते तुम्ही ताबडतोब करा. आणि त्यांच्या या खरोखर याच्यामुळं आज ही सुंदर इमारत आज आपल्या संस्थेला लाभलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. जी सुरुवात झाली आहे कमेन्स जनरेटर टेक्नॉलॉजी या ग्रुपद्वारा आणि या सगळ्या कंपन्या आम्ही फक्त आमचं काम व्यवस्थित करतो जनरेटर बनवण्याचं आणि त्यातनं जास्तीत जास्त मार्केटिंग करून प्रॉडक्ट्स विकून प्रॉफिट कमवून त्या प्रॉफिटचा एक पार्ट आपण या समाजाचं देणं लागतो. त्यामुळं आपण CSR या निधीतनं उपलब्ध करत असतो आणि त्याचा चांगल्यात चांगला वापर व्हावा यासाठी रितिका राज मॅडम, विकास हे कमेन्स इंडिया फाउंडेशनचे आमचे लीडर्स आहेत, ज्यांना सामाजिक प्रश्नांची जाण आहे. मला जाण आहे असं मी म्हणणार नाही, मात्र ज्यांना जाण आहे ते बरोबर जाऊन अशी विधायक कार्य शोधतात आणि शोधलेल्या त्या कार्यांमधनं आपलं फुल न फुलाची पाकळी याने जी काही मदत होईल त्या मदतीचा प्रयत्न आम्ही करतो. आणि एकदा एखाद्या संस्थेबरोबर आम्ही जोडलं गेलं तरी काही राजकीय पक्षांची युती नाही आहे की काही दिवसानंतर तुटेल. आम्ही जास्त डीप काम करण्यात इंटरेस्ट ठेवतो आणि त्या डीप कामाच्या द्वारे आणखी जे काही विधायक कार्य या संस्थेसाठी इतका लांब इतिहास 1942 ते 2026 एवढा प्रचंड इतिहास असणारी ही संस्था आहे आणि बरीचशी नावं ही नगर जिल्ह्यातली खूप नोन नेम्स आहेत. म्हणजे मी आज इथं आल्यानंतर कोलते सरांना, त्याच्यानंतर बडवे सरांना, मिरीकर सरांना, आठरे सरांना सगळ्यांना भेटल्यानंतर मला जाणवलं की आपण लहान असताना सुद्धा यांची नावं ऐकली होती आणि आज त्यांच्याबरोबर या कार्यक्रमावर येऊन आम्ही त्यांच्याबरोबर म्हणजे डायस शेअर करतो हेच आमचं परम भाग्य आहे. आणि हे भाग्य एका कंपनीने त्यांचं कार्य व्यवस्थित केलं आणि त्यातनं जे काही प्रॉफिट मिळवलं. आजकाल परत एक दिसतंय समाजामध्ये की प्रायव्हेट कंपन्यांचं प्रॉफिट हा राजकीय पक्षांचा बोलण्याचा विषय झाला आहे आणि त्यात त्यांनी किती प्रॉफिट करावं आणि किती प्रॉफिट करू नये किंवा एखाद्या कंपनीला खूप जास्त प्रॉफिट झालं तर काहीतरी राजकीय पक्ष त्यांना मदत करतायत. मी कमेन्सच्या बाबतीत हे नक्की सांगू शकतो की आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाचं पाठबळ नाही आहे. आम्ही स्वकष्टाने स्वतःचं टर्नओव्हर करतो आणि त्यातनं प्रॉफिट कमवतो आणि या प्रॉफिटचं यापुढेही आणखी प्रॉफिट वाढवण्याचा आणि त्या योगे CSR थ्रू जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन समाजाला देण्याचा नेहमी प्रयत्न करू आणि आपल्या संस्थेसारख्या संस्थेशी निगडीत राहण्याचं भाग्य असंच आम्हाला परत परत मिळो. त्यासाठी आम्हाला कष्ट करण्याची पुनर्ऊर्जा मिळो आणि त्या ऊर्जेतनं आम्ही आणखी जास्त चांगलं जनरेटर्स बनवून जगभरात त्याचं डिस्ट्रीब्युशन करून आणखी जास्त बिझनेस करू. कारण हे काम करण्याची उभारी अशी कार्य बघितल्यानंतर कळतं की काहीतरी पर्पज आहे. फक्त जनरेटर्स बनवणे विकणे हा पर्पज नाही आहे, तर पर्पज आपण परत या समाजाचं देणं लागतो. ही सगळी मुलं ही आपली, जसं मॅडमने सांगितलं की समाज म्हणजे आपण सर्व आहोत, ही आपलीच मुलं आहेत आणि यांच्यासाठी जे काही करता येईल हे करण्याची एक सदिच्छा नेहमी मनात ठेवूनच आम्ही कार्य करत राहू. ही तुम्हाला माझ्यातर्फे एक कमिटमेंट असेल आणि त्या कमिटमेंटवर मी तुमचं धन्यवाद. प्रतिनिधी यतीन कांबळे, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.